आणि त्या प्रॉब्लेमसाठी मी काय करू शकते हे मी बघते. मला एक ओळ आठवते, मला हे नाही लक्षात येते की मी ती कुठे ऐकली. बरं, रास्ते पे पड़ा हुआ पत्थर हर कोई देखता है, उसको उठाने की कोई एक ही सोचता है, और जो उसे उठाने की सोचता है वही आगे चलता है ना. तो रास्ते पे पड़ा पत्थर उठाने वाली ये लड़की है वो. आई नीड टू से की प्रॉब्लेमच्या समोर येतात ना, ते प्रॉब्लेम्स आपण फक्त बघतो, आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो, पण आपण त्याच्यावर सोल्युशन काय देऊ शकतो हा विचार आपण केला पाहिजे. बरोबर आहे ना, राईट. आणि त्यांनी अजून एक गोष्ट छान सांगितली की मी फक्त रट्टा नाही मारत. तर जे शिकतो आणि नुसतंच एज्युकेशन शुड नॉट बी आर मोटिव्ह. आपलं मोटिव्ह काय असलं पाहिजे, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल आहे. कुणी क्रिकेटमध्ये छान आहे, कुणी स्केटिंगमध्ये छान आहे, कुणी छान बोलू शकतं, कुणी छान गाणं म्हणू शकतं. तर जे स्किल्स आपल्यामध्ये आहेत ना ते आपण शार्प केले पाहिजे, ते आपण डेव्हलप केलं पाहिजे. जसं तिने तिच्यातलं टेक्नॉलॉजीचं स्किल आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल हे डेव्हलप केलंय. राईट राईट. मग आता आदिश्रीसाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता अजून काही प्रश्न आहेत आदिश्रीला विचारायचे, तुम्ही विचारू शकता. मोटिवेशनची मला तरी गरज नाही पडली, कारण की जे आपल्याला सराउंडिंग मध्ये दिसतं तेच आपल्याला